नमस्कार माऊली. रामकृष्ण हरी. शेतावर चालले चहा घेऊन. ते मोर आलेला आंब्याच्या झाडाला, त्याला मी खोटी कलम केलं आहे. तो मोर म्हणजे भरपूर झाला, पण त्याला आंबा काही येत नाही. त्यावर कोवाळेवर आलेले, त्यामुळे ते काटायचं काम चालू आहे. तर मी चहा घेऊन चालले शेतावरती. या चहा प्यायला. कुळा खाज उठते. अरे मला बबन दाखवतो की दिवस. ते बघ मला काही दिसत नव्हतं. आज नंबर काय हे लागल खिशात लागली आहे ना. ना बाई, हा एकच पाडलाय. आणि ते हे बोललात, ते काय बोललात, ते मधमाशी काय बोललात मधाचं नाही, तो होता का काय ते पण नाही, ते नाही नाही ना. नाही. इथं फणसावरती किती आहेत बघा, फणसावर इथे घडी केवढा बघा. चेंबूरला बसले होतो मी. नाही कशाला ठेवलेले आहेत ना. तिकडे काय जांभूल आहे पण खर्चून टाका. आणि तो आहे ना असा असे नाही काय आहे ना ते कोपरे, तो पण खर्चून टाका. हा, एक दिवशी या आणि आम्ही त्याला तेच बोलले. उद्या नाही म्हणतात म्हणजे मोकळा होईल. ते सडेत बहिणीकडे जायचं सडेत बायवर आली ती दुपारी सडवारी. तुझ्या कोपरीला पाळला येईल ना. आणि मेन काय बाय माहिती आहे, तो आईन जो आहे ना मोठा, तो बुंद्या शाप लागताय. चहा प्यायला या सगळ्यांनी. कविता मम्मी चहा पिते. तुला लेख तुमचा बघेल आईला. आई चहा प्यायला गेली. आणला त्याला खाली 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 आणला. माझ्या मांगा हाताला खाज उठायला लागली. म्हणून मग स्कार्फ घेऊन आलेले. आता काय नाही आणलं. हो, जराशी गेले ना आतमध्ये, खाज उठायला लागली. ते म्हटलं बुवा तोडतात, त्यांच्या किती उठली असेल. थोडं थोडं उद्या परवा. वाळून लागले ते. पवार तोडतायत झाड. हा, एक जरी खाज उठली, आतमध्ये गेले ते. काय ते काय आलं. आता बंद नाही ओरडायची मग. हा हा, आवाज येत होता ओरडायचा.